माहेराहून सासरी येतानाच्या काही आठवणी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आम्ही जाणार म्हणून कानासाठी त्याच्या बाबांनी खूप छान ड्रेस आणला होता, जो की मलाच खूप आवडला होता। ड्रेस बघून काना तर खूप खुश झाला होता आणि आज मला करायची होती सासरी जाण्यासाठीची पॅकिंग, तर रश्मी मला हेल्प करणार होती। आणि हा भाग माझ्यासाठी खूप इमोशनल होता, कारण जवळजवळ मी 3.5 महिने डिलिव्हरी नंतर माहेरी राहिले होते। माझ्या मम्मीने, पप्पांनी तसेच माझ्या घरातील सर्व माणसांनी माझी आणि कानाची खूप काळजी घेतली। आणि सासरी जाण्याच्या शेवटच्या काळामध्ये नेमकी माझी मम्मीच घरी नव्हती, त्यामुळे मला आणखीनच इमोशनल वाटत होतं। तिने घेतलेली काळजी मला सारखी सारखी आठवत होती। ही झाल्यानंतर आता मी पहिल्यांदाच सासरी जाते माझ्या बाळाला घेऊन। मनात एक्साइटमेंट तर आहेच, पण थोडीशी भीती पण आहे, पण त्याहून जास्त विश्वास आहे। मी फक्त घर बदलून नाही जात आहे, तर जबाबदाऱ्या पण वाढणार आहे माझ्यावर। बॅग भरताना मी माझ्या खूप सगळ्या आठवणी पण घेऊन चालले आणि त्या माझ्यासोबत आयुष्यभर असणार आहे। मम्मी, पप्पा, काका, काकी, आजी, कानाचे 2 मामा आणि 1 मावशी यांनी सगळ्यांनी कानाला खूप प्रेम दिलंय। मला माहिती आहे जितकी मी इमोशनल आहे त्याहून जास्त माझे घरचे माझ्यासाठी इमोशनल असणार आहे, कारण कानानी आणि मी त्यांना खूप सवय लावली होती आमची। सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात फक्त काना काना आणि कानाच असायचं। उद्या आम्ही जाणार म्हणून आज सगळे आम्हाला भेटून जात होते। तर आमची सासरकडची जर्नी बघण्यासाठी स्वप्नील जाधव व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।